स्पेशल रिपोर्ट। नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल महायुतीमधल्या घटक पक्षांची नाराजी कमी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीयेत। श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे आधीच भाजप या सगळ्यामुळे नाराज आहे आणि आता यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा भर पडली आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी थेट आता श्रीकांत शिंदे यांना ठणकावलंय। हेमंत गोडसे देखील त्या ठिकाणी आपलं सगळ्यांचं नेतृत्व जे आहे हे करण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे। श्रीकांत शिंदेंना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा। नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत ठिणगी पडली आहे। मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंनी जागा वाटपापूर्वीच हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब केला। मात्र या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळांनी शिंदेंच्या शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। नाशिकची जागा जाहीर करण्याचा अधिकार श्रीकांत शिंदेंना नाही असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनाच ठणकावलंय। अबकी बार 45 पार महायुतीचे उमेदवार जे आहे, महायुतीचे खासदार जे आहे हे निवडून आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे हे हेमंत गोडसे देखील त्या ठिकाणी आपलं सगळ्यांचं नेतृत्व जे आहे हे करण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे। म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण दिवस रात्र जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे। भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे ना, पण श्रीकांत शिंदेंना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा। या अशा रीतीने कसं काय ते जाहीर करू शकतात? थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना सगळ्यांनी। जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत कसं काय करता तुम्ही? नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत बेबनाव निर्माण झालाय। गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभेवर भाजपकडून दावा केला जातोय। मात्र खासदार श्रीकांत शिंदेंनी महायुतीच्या नेत्यांना विचारात न घेता हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली। त्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट गिरीश महाजनांकडे नाशिकसाठी साकडं घातलंय। मात्र हेमंत गोडसेंना भाजपचा विरोध नेमका का पाहूयात। 2014-2019 गेली 2 टर्म हेमंत गोडसे नाशिकमधून शिवसेनेचे खासदार राहिलेत। शिवसेनेच्या फुटीनंतर हेमंत गोडसेंनी एकनाथ शिंदेंना साथ दिली। नाशिक महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता होती, 66 नगरसेवक होते। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडे एकही आमदार नाही। फुटीमुळे शिवसेनेची ताकद घटली आणि भाजपची ताकद अधिक मजबूत झाली। पक्षीय बलाबल बघता नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। नाशिकची जागा अधिकृत जाहीर झालेली नसतानाही गोडसेंच्या नावाची घोषणा कशी केली असा प्रश्न उपस्थित होतोय। गोडसेंच्या नावाची घोषणा करताना महायुतीच्या नेत्यांना विचारात घेतलं नसल्याचा आरोपही श्रीकांत शिंदेंवर केला जातोय। नाही, आम्हाला निश्चित सर्वच खासदारांना या ठिकाणी विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला धनुष्यबाण जेही आम्ही 13 खासदार होतो तर आम्हाला निश्चित विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये सर्वांनाच ते जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा रिपीट करतो। नाशिकला तर खरं तिन्ही खासदार शहरातले आमचे आहेत, तिन्ही खासदार आमचे आहेत। महापालिका जवळपास महापालिकेमध्ये आमचे 69 नगरसेवक आहेत, 120 पैकी भाजपचे आहेत, सगळे आहेत त्या ठिकाणी आमचं। पण आता शेवटी पूर्वी जागा ती शिवसेनेची होती, त्यामुळे आता निश्चित आमच्या कार्यकर्त्यांना वाटतं, आमच्या लोकांना वाटतं की आपली एवढी मोठी संख्या असताना यांना कसं काय तिकीट मिळालं। त्यामुळे मागणी असणं रास्त आहे, पण शेवटी निर्णय हा आमचं पार्लमेंट बोर्ड करेल। दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे। येथील विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिवसेना फुटीनंतर शिंदे गटात गेलेत। त्यामुळे या मतदारसंघात प्रभावी उमेदवार देण्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे। या संदर्भात 3 नवीन नावं पक्षाच्या नेत्यांकडे असल्याचं समोर आलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क नेते विजय करंजकर हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। तर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आणि नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटलांकडून उमेदवारीची मागणी केली जाते। माननीय मोठ्या पवार साहेबांना मी सांगितलं, साहेब नाशिक शहर आणि ग्रामीण प्रत्येक घरातला माणूस धंदेवाईक राजकारणी सोडून
तो म्हणते दशरथ पाटील तुम्ही निवडणूक लढा, थांबू नका. 2026-27चा कुंभमेळा येतोय, तुमची गरज आहे. कारण 2003चा कुंभमेळा 66 कोटीचा आणि 2014-15चा कुंभमेळा 2800 कोटीचा. आणि त्यामुळे मी पवार साहेबांकडे ती सगळी मांडणी सांगितली. ही जागा मोठ्या पवार साहेबांकडे गेली तर त्यांनी मला उमेदवारी द्यावी. ही जागा उद्धवजी गटाकडे गेली तर त्यांच्याकडे उमेदवारी मागण्याचा माझा हक्क पूर्वीपासून होता. नाशिकची लोकसभा शिवसेना जिंकणार, दिंडोरीची लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार. हे फक्त येईल ना आता लवकर समोर येईल. नाशिक लोकसभेसाठी शांतिगिरी महाराज देखील इच्छुक आहेत. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का? गोडसेंना उमेदवारी मिळाल्यास शांतिगिरी महाराज यांच्या रूपानं नाशिकमध्ये तिरंगी होणार का? असं झाल्यास नाशिकमध्ये निकाल काय लागणार, या सगळ्या चर्चा आता झडू लागल्यात. किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.